आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला राजकीय टॉप 9 बातम्या। माझ्या मंत्रिमंडळातल्या कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही, मी त्याला रोखण्याचं काम करेन, मुख्यमंत्री फडणवीसांचं हे वक्तव्य। शरद पवार जय पवारचा विजय न करता सातत्यानं काम करतायत आणि या वयात देखील पवार साहेब किती काम करतायत, मुख्यमंत्री फडणवीसांकडून पवारांचं हे कौतुक। 2019 मध्ये ठाकरेंनी आम्हाला धोका दिलाय, राजकारणात वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं, ज्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ शकत होतो त्यांना घेऊन पुढे गेलोय, एक्सप्रेस अड्डाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। पवारांचं कौतुक म्हणजे फडणवीसांनी दिल्लीची परवानगी घेतली असेल, संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोल आहे। भाजपसोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे, पण तहान लागली आहे म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही, पवारांच्या राष्ट्रवादीतील नव्या पिढीला राऊतांचा हा खणखणीत टोल आहे। अजित पवारांना न विचारता भाजपनं भुजबळांना मंत्री केलंय, अजित पवारांचा भाजपसोबत अपमान सुरू आणि त्यांना झोप लागत नसेल, राऊतांची टीका। अमित शहा आज आणि उद्या काश्मीर दौऱ्यावर, काल शहांनी राष्ट्रपती मुर्मूंची भेट घेतल्यानंतर दौऱ्याला महत्त्व आहे। आज गुजरात, राजस्थान आणि जम्मू काश्मीरमधील मॉकड्रिल पुढे ढकललंय। शशी थरूर यांच्यावर काँग्रेस नेतृत्व नाराज आहे, लक्षभेदी पहिल्यांदाच मोदी सरकारनं केल्याचा थरूर यांचा दावा आहे। काँग्रेसचे नेते शशी थरूर यांचं आता पहलगाम दौऱ्यावेळीचं हे विधान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणी दौऱ्यावर, कृषी विद्यापीठाच्या परिषदेमध्ये मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत आणि भाजपकडून कृतज्ञता सोहळ्याचं देखील आयोजन।